शुभविवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र माधवरावांनी सगळे बंद झुगारून भूमीला सत्य सांगण्याचा निर्णय घेतलाय। इकडे आता भूमी आणि आकाश वडाच्या झाडाच्या इथे असताना भानुशाली येतात आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं? भूमी मॅडम तुम्ही इकडे कशा काय असं म्हणत भूमीवरती आर्यावी करायला लागतात। भूमी म्हणते मी इथे आईसोबत आले होते, मला इथे वडाची पूजा करायची होती, पण त्याच वेळेला आकाश इकडे आलाय हे मला अजिबात माहित नव्हतं आणि त्याच वेळेला काही मुलांनी खेळता खेळता आम्हाला दोघांना या दोऱ्यामध्ये बांधलंय, बाकी काहीच नाहीये। यावरती भानुशाली म्हणतात भूमी मॅडम तुम्ही गाडीत बसा, आपण ताबडतोब निघायचं आहे असं म्हणत भूमीला ऑर्डर देत आता मात्र भानुशाली तिला गाडीमध्ये बसण्यासाठी पाठवतात। भूमी गाडीमध्ये बसण्यासाठी गेल्यावरती इकडे भानुशाली म्हणतात तुझी हिम्मत कशी झाली, माझ्या होणाऱ्या बायकोपासून लांब राहा। यावरती आकाश म्हणतोय बघ तुझी होणारी बायको असेल पण माझी ती ऑलरेडी बायको आहे। यावरती भानुशाली म्हणतात पण ती माझ्या नशिबात आहे। आकाश म्हणतो ती कोणाच्या नशिबात आहे ना हे सुद्धा मी सांगेन, आणि आज जे जास्त भूमी भूमी करतोयस ना तर तुला एक दिवशी भूमी मॅडम बोलायला भाग पाडेन ना तेव्हाच नाव सांगेन असं म्हणत आकाशने भानुशालींना ओपन चॅलेंज देत त्यांना तिकडून पाठवून दिलेलं असतं। भानुशाली इतके चिडलेले असतात की भूमीला कारमध्ये घेऊन जातात, जोरदार ब्रेक लावतात, भूमी आपट्टा वाजते। त्यावरती भानुशाली म्हणतात काय गरज होती तुला तिकडे जाण्याची, काय गरज होती? यावरती भूमी म्हणते मी सांगितलं ना तुम्हाला, मी पूजा करण्यासाठी गेले होते आणि ॲक्सिडेंटली आकाश मला भेटला। यावरती भानुशाली म्हणतात मला आकाशने तुला ॲक्सिडेंटली भेटलेलं पण नको आहे। भूमी म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आकाश सोबत, म्हणजे मी आकाशला भेटलं तर तुम्हाला काय इश्यू आहे? यावरती आता मात्र भानुशाली भूमीचा हात दाबतात आणि तिलावरती आता मात्र अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात। भूमी हात झटकते, भानुशाली आता थोडेसे नरमतात, म्हणजे अशा पद्धतीने भूमीला मिळवणं आपल्याला शक्य नाही हे भानुशालींना समजतं। भानुशाली म्हणतात नाही भूमी मॅडम तसं मला काहीच म्हणायचं नव्हतं, मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मी तुमचा होणारा नवरा आहे ना, मला जेलसी वाटणं साहजिक आहे। मला जर का आकाशबद्दल जेलसी वाटते तर ती साहजिक नाही का? तुम्ही तरी मला समजून घ्या। म्हणजे आता मला नाही वाटत की तुम्ही आकाशला भेटावं, ते लोक ना म्हणजे आकाश काय ते सगळे महाजन कुटुंब काय ते सगळे खूप श्रीमंत लोक आहेत आणि श्रीमंत लोकांची वेगळीच सगळी नाटकं असतात, तुम्हाला याच्यामध्ये काही कळत नाही, तुम्ही साध्या भोळेपणाने त्यांच्या समोर जाता, पण ते लोक काही चांगले नाहीयेत असं म्हणत भानुशाली मात्र आता भूमीला या सगळ्यामध्ये आकाशपासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते म्हणतात चला आपण हा विषय सोडूया बरं, आकाश काय त्याची ती घरचे काय आपल्याला काय देणं घेणं आहे, आपण आपल्या लाईफवरती फोकस करूया, आपण छानपैकी आईस्क्रीम खायला जाऊया, इथे पेरूचं आईस्क्रीम छान मिळतं। भूमी म्हणते नाही मला आईस्क्रीम वगैरे काही खायचं नाहीये, मला घरी सोडा असं म्हणत भूमी त्यांना घरी सोडण्यासाठी सांगते। तोपर्यंत इकडे आकाश, पौर्णिमा आणि मानसी तिघजण घरी परत येतात। त्यावरती आकाश म्हणतो तो भानुशालींचा जरासा पार्ट सोडला ना तर आजचा दिवस एकंदर आनंदात गेला, भूमी आली, मी उपवास केला, मला भूमी भेटली असं म्हणत आकाश आता सगळं बोलत असतो। यावरती मानसी म्हणते पण जिजू तुम्ही शेवटी भानुशालींना जे काय खणखणीत उत्तर दिलत ना ते मात्र अगदी छान होतं असं म्हणत तिघजण घरामध्ये प्रवेश करतात। तर इकडे रागिणीने गुरुजींना बोलवलेलं असतं आकाश आणि वेदांगीच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी। आजी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण या वेळेला रागिणी कुणाच्या बोलण्याने थांबणारी नसते। रागिणी आकाशला म्हणते आकाश ये मी गुरुजींना बोलवले तुझ्या आणि वेदांगीच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी। यावरती मग मात्र आकाश म्हणतो अगं आत्या असं काय करतेस, आपण फक्त भूमीला दाखवण्यासाठी हे नाटक करतोय, मग मुहूर्त वगैरे कशाला? यावरती मग मात्र आत्या म्हणते अगं अरे तेच तर मी सांगते, म्हणजे बघ भानुशालींसोबत लग्न करून ती निघून जाईल आणि मग काय करशील तू? यासाठी भानुशालींसोबत तिने लग्न करू नये आणि आता तुझ्यासोबतच राहावं किंवा तुझ्यावरील प्रेमाची तिला जाणीव व्हावी यासाठी मी हे सगळं करते। आकाश म्हणतो काय बोलतेस तू आत्या? रागिणी म्हणते हे बघ ज्या वेळेला भूमीला समजेल की तुझ्या आणि वेदांगीच्या लग्नाची तारीख निघालेली आहे त्यावेळेला भूमीला खूप पश्चाताप होईल आणि तिचं तुझ्यावरचं प्रेम तिला जाणवेल आणि मग मात्र तुझ्याकडे धावत पळत ती येईल। तुला ही गोष्ट कळते का आकाश? असं म्हटल्यावरती आकाशला काहीच कळत नसतं की रागिणीला काय बोलायचं आहे। यावरती रागिणी म्हणते तिच्यापर्यंत तुझ्या आणि आता वेदांगीच्या लग्नाची न्यूज पोहोचणं महत्त्वाचं आहे, बाकी सगळं गौण आहे। हे जेव्हा तिला समजेल ना
त्याच वेळेला ती तुझ्याकडे धावत येईल, समजतंय का? हे म्हटल्यावरती इकडे आता विचार करत बसलेली पौर्णिमा म्हणते मनातल्या मनात की 100 बायका जेव्हा मेल्या असतील ना कपटी, तेव्हा ही बाई जन्माला आली असेल. म्हणजे हिला भूमीला तर घरात आणायचं नाहीच आहे, भूमीचं याच्यासोबत लग्न मोडून तिला आता वेदांगीला घरात आणायचं आहे, म्हणून ही सगळी नाटकं करते. पण मला काय, तसंही या घरातून भूमी निघून गेल्यावरती माझा खूप मोठा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहे. काय करायचं ते करू दे, मला करायचंय काय. तोपर्यंत रागिणी म्हणते 30 जूनचा मुहूर्त आहे, आपण लवकरात लवकरचा मुहूर्त काढूया. कारण ना तो भानुशालीचं डोकं फिरलं तर 2 दिवसाचा मुहूर्त काढेल आणि लगेच लग्न लावून देईल, कळतंय का? यावरती मानसी म्हणते पण मला असं वाटतंय की तुम्ही ना आई जास्त घाई करताय. जर भानुशालींना हे कळलं आणि त्यांनी लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला तर? यावरती मात्र आता लगेच चिडलेली रागिणी म्हणते नको नको, तू याच्यामध्ये काही फाटे फोडू नकोस बरं. मी सांगितलं ना असं काही नाही होणार. सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करा, भूमी ही आकाशचीच आहे आणि आकाशचीच राहणार. असं म्हणत रागिणी ठामपणे 30 जूनचा मुहूर्त काढते आणि गुरुजींना म्हणते या गुरुजी तुम्ही. गुरुजी येतात, बाकी सगळेजण येतात. त्यावेळेला वेदांगी म्हणते मावशी पण हे सगळं कसं शक्य होईल, म्हणजे भूमी त्या आधी लग्न करेल का? यावरती आत्या म्हणजेच आता रागिणी सांगते की हे बघ तू काही काळजी करू नको, भूमी कशी लग्न करत नाही तेच बघते. तुझं आणि आकाशचं लग्न होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. वेदांगी खूप खुश होते. तोपर्यंत भूमी आता इकडे उतरते आणि भानुशालींकडे डुंकूनही न पाहत ती आता आपल्या घराकडे निघते. भानुशाली कार घेऊन निघतात. भूमी कारमधून उतरल्यावरती तिला भानुशालींचं आपल्यासोबतचं चुकीचं वागणं आठवतं आणि त्याचबरोबर आकाशचं तिच्यासोबतचं वागणं आठवतं आणि आकाश आणि भानुशाली या दोघांना ती मनातल्या मनात भूमी विचार करते आकाश तू कसा आहेस ना, म्हणजे कुणालाही दुखावणं हे तुझ्यात नाहीच आहे. तू इतका चांगला कसा असू शकतोस, म्हणजे आत्ता मला तुझा चांगुलपणा कळतोय. कारण या लोकांची वागणी बघितली ना, म्हणजे आत्ता भानुशाली जे वागले त्यांनी नंतर सारवासारव करण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी त्यांच्या मनात काय आहे हे मात्र मला अचूक कळालेलं आहे. मनामध्ये असलेला हा भाव ते बदलू शकत नव्हते आणि त्यामुळे मला समजलंय की भानुशाली हे खूप विचित्र आहेत. म्हणजे मी त्यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊन खूप मोठी चूक केले का? भूमीला आपल्या चुकीचं रिअलायझेशन होतं आणि तिला कळतं की काहीतरी चुकतंय. आपण हा लग्नाचा निर्णय घेऊन सगळ्यात मोठी चूक केली. पण आता ह्याच्यावरती सोल्युशन काय? काहीतरी विचार करायला पाहिजे. तोच विचार करत भूमी घरात येते. तोपर्यंत तिकडे रागिणीने इकडे नीलांबरीने गुरुजींना बोलवलेलं असतं. नीलांबरी म्हणते लवकरात लवकरचा मुहूर्त काढा. यावरती गुरुजींनी 30 जूनचा मुहूर्त काढलेला असतो. यावरती मात्र आता इकडे माधवराव सांगत असतात नीलू. माधवराव नीलांबरीता थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण नीलांबरी कुठली थांबायला, ती मात्र आता इकडे लग्नाचा मुहूर्त 30 जूनचा काढून मोकळी होते आणि तिला दोघं जण समजवत असतात. पण त्यावरती नीलांबरी म्हणते आता कशाला थांबायचं, एकदा ठरलंय ना मग ठरलं तर ठरलं. असं म्हणत नीलांबरी मुहूर्त काढत असताना भूमी येते. नीलांबरी म्हणते बरं झालं भूमी आलीस, मी गुरुजींना बोलवलंय, लवकरात लवकरचा 30 जूनचा मुहूर्त काढते आहे. काय तुला पसंत आहे ना गुरुजी, या तुम्ही. असं म्हणत घाईघाईत गुरुजींना पाठवते. त्यावरती माधवराव म्हणतात भूमी उगाच घाई करू नकोस, हे बघ सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घे. यावरती नीलांबरी म्हणते हो हो सगळ्या गोष्टीचा सारासार विचार कर. आकाशकडच्यांनी पण 30 जूनचा मुहूर्त काढलाय, तुमच्या दोघांचं लग्न एकाच दिवशी, म्हणजे उगाचच त्यांना पण हे नको, तुझ्यामुळे त्यांचं लग्न थांबायला नको. थांब मी भानुशालींना फोन करते. भानुशालींना फोन करून लगेचच 30 जूनचा मुहूर्त काढलाय असं नीलांबरी सांगते. माधवराव थांबवण्याचा प्रयत्न करतात पण नीलांबरी कुणाचं काही ऐकत नाही आणि मग माधवराव भूमीकडे बघतात. भूमी बाळा तू बोल, हे लग्न इतक्या लवकर तुला चालणार आहे का? भूमी आता विचार करते माझ्यामुळे जर का आकाशचं लग्न मोडणार असेल तर या नालायक भानुशाली सोबत सुद्धा लग्न करण्यासाठी बिचारी तयार होते आणि ठीक आहे मला हे लग्न मान्य आहे. नीलांबरी म्हणते बघ हो तूच बोलती आहेस, उद्या माझ्यावरती नको. असं म्हणत नीलांबरी फुल अँड फायनल आता 30 जूनचा मुहूर्त काढते आणि तितक्यात तिला रागिणीचा मेसेज येतो. रागिणीचा मेसेज आल्यावरती नीलांबरी तो मेसेज वाचते आणि रागिणीताईंचा फोन. मेसेज काय मेसेज आहे? त्याच्यामध्ये असतं माझा माणूस बाहेर आलाय, बाहेर येऊन त्याला भेटा. असं म्हटल्यावर ती नीलांबरी बाहेर येऊन त्या माणसाला भेटायला निघते आणि म्हणते जरा तुळशीला नमस्कार करून येते, पेढे आणलेत हे घ्या बरं पेढे सगळ्यांनी. असं म्हणत नीलांबरी बाहेर येते.
प्रशांत पण अडवण्याचा प्रयत्न करतो, पण निलांबरी कुणाच्या काही थांबायला मागत नाही. मग आता बाहेर आल्यावरती इकडे निलांबरी त्या माणसाला म्हणते काय झालं. त्यावरती तो माणूस म्हणतो रागिणी मॅडमने हे पेपर पाठवलेत. त्यावरती निलांबरी विचार करते अरे बापरे, पैसे बिसे पाठवलेत की काय, पण इतक्या लांबुडक्या नोटा असे का नाही, मार्केटमध्ये चालल्या म्हणजे झालं. तितक्यात रागिणीचा फोन येतो. निलांबरी म्हणते काय हो, काय पैसे बिसे पाठवलेत की काय. यावरती रागिणी म्हणते मी न काम झाल्याशिवाय पैसे कधी पाठवत नाही. निलांबरी म्हणते हो ते काय मला माहित नाहीये का, काय आहे पण हे. रागिणी म्हणते डिवोर्स पेपर, भूमी आणि आकाशचे डिवोर्स पेपर. जोपर्यंत भूमी आणि आकाश यांचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत भानुशाली आणि भूमी यांचं लग्न वैध होणार नाही. त्यामुळे या दोघांचा डिवोर्स होणं महत्वाचं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र निलांबरी म्हणते नाही नाही मला नाही हे जमणार. यावरती आता रागिणी म्हणते पैसे मोजलेत ना तुम्हाला आणि देणार आहे ना मी पैसे तुम्हाला. तुम्हाला भूमीच्या सह्या घ्यायला लागतील आणि मी आकाशच्या सह्या घेणार. तुम्हाला हे करायलाच पाहिजे. तुम्ही किती धूर्त बाई आहात मला काही माहित नाही. निलांबरी म्हणते हो म्हणजे मी हुशार आहे, पण मी कशी. निलांबरी गडबडते जर का हे सगळं प्रकरण माधवरावांना कळलं तर आपलाच डिवोर्स पहिला होईल हे निलांबरीला माहिती असतं. रागिणी विचार करते आता इकडे मी आकाशची सही घेते. आकाशची सही झाली, भूमीची सही झाली की हे सगळं काम तमाम होणार. आणि मग मात्र रागिणी पुढचा पाऊल उचलते. ती आकाशची सही घेण्यासाठी आकाश समोर पेपर ठेवते. पेपर वेगळं सांगून ठेवते आणि मग ती आकाशला बोलत असते कसं आहे ना, लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलली तर आणि तरच पुढचा व्यवहार नीट होईल. नाहीतर त्या भानुशालींनी जर का भूमीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि भूमी आणि भानुशालींचं लग्न झालं तर. आता मात्र आकाश खूप चिडतो आणि आत्याकडे रागारागात पाहतो आणि पेपर आपटतो. आकाश सही करत नाही. भूमीला डिवोर्स पेपरवरती सह्या करणं बाकी असतं, पण आकाशने सही नाकारली असते. आता मात्र माधवराव पेटून उठतात आणि नीलू तू कितीही कटकारस्थानं केलीस ना तरी भूमीला आता मी सत्य सांगणार. आता माझा अंत झालाय, भूमीला सत्य समजलंच पाहिजे असं म्हणत माधवराव आता भूमीसमोर सगळं भानुशालींचं खोटं निलांबरीचं खोटं मांडायला निघतात. तोपर्यंत आकाशचा भूमीला फोन येतो. त्यावरती भूमी म्हणते काय बोलतोस आकाश. आकाश म्हणतो माझ्या लग्नाची तारीख ठरली. भूमी म्हणते माझ्या पण लग्नाची तारीख ठरली. दोघं जण 30 जून असं पटकन बोलतात. दोघांनाही आपलं लग्न 30 जूनला आहे हे त्याच वेळेला समजतं. आता मात्र 30 जूनला नक्की काय घडणार. भानुशाली आणि वेदांगीचा पत्ता कट करत आकाश भूमी कसे एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार.